सर मगाशी तुम्ही म्हणालात म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मला माझ्या लेकीला म्हणजे माझी लेक 7 वर्षांची आणि मला तिला मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचे. म्हणजे मी खऱ्या अडचणीकडे येते म्हणजे आपण ही चर्चा करतोच आहोत पण अशा अडचणी पण आहेत की ज्या मला आणि माझ्यासारख्या अनेक पालकांना भेडसावतात जे शहरामधले आहेत जे ग्रामीण भागाबद्दल आपण नंतर बोलूयात पण शहराबद्दल बोलूया. सो या केसमध्ये मला माझ्या घराच्या जवळपास कुठेही मराठी माध्यमाची शाळा आत्ता या क्षणाला दिसत नाही. बरं जिल्हा परिषदेची किंवा महानगरपालिकेची एखादी शाळा आहे पण मगाशी जो मुद्दा खरं तर तुम्हीच हायलाईट केला तोच पुन्हा मी एकदा ठळक करू इच्छिते की माझी मुलगी आहे जी 7 वर्षांची आहे आणि साधारण अशा शाळांमधली स्वच्छतागृह विशेषतः इतकी अस्वच्छ असतात आणि कुठल्याही पालकासाठी म्हणजे जसं तुम्ही म्हणाल की मध्यमवर्गीय पालकासाठी मुलांची सुरक्षितता बाहेरच्या जगामधली आणि अन्य अन्य सुद्धा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये जसं की गुड टच आणि बॅड टच या गोष्टी फक्त शिकवण्यापुरत्या असतात पण या जेव्हा जेव्हा आपण इंग्रजी माध्यमांच्या शाळा किंवा काय म्हणूया आपण प्रायव्हेट शाळांमध्ये जेव्हा मुलं जातात तेव्हा ती सिक्युरिटी कुठेतरी जपली जाते सर. पण हे सगळं महानगरपालिकेच्या शाळांमध्ये किंवा मराठी माध्यमांच्या पर्टिक्युलरली जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हे होताना दिसत नाहीये. मग असं असताना आपण पुन्हा मराठी शाळा करतो आहोत तर मग ते करणं कितपत संयुक्तिक आहे? हे बघ, तुझी पालक म्हणून जी काळजी आहे ती रास्त नाही असं मी म्हणत नाही. माझी मुलगी साधारणपणे 22 वर्षांच्या पूर्वी 28 वर्षांच्या पूर्वी शाळेमध्ये गेली. त्यावेळेला सुद्धा अनेक लोकांनी मला असं सांगितलं की तुला परवडतंय ना, तू कशाला मराठी माध्यमाच्या शाळेत घालतोस? ती मराठी माध्यमाची ती मराठी माध्यम अर्थातच नाही तर मी हे कामच केलं नसतं. क्या बात, क्या मी जर मराठी माध्यमाच्या शाळेत माझी मुलगी शिकवली नसती ना तर मी हे काम केलंच नसतं. आणि ज्या लोकांनी मराठीचं काम केलं आहे आणि आपली मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत घातली नाही आहेत त्या बदमाशांमुळे आमचं काम जास्त प्रॉब्लेमॅटिक झालं आहे. त्यामुळे मी माझ्या मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत ज्यावेळेला घातलं तेव्हा लोक मला म्हणले त्याच्याबरोबर तुझ्या मुलीबरोबर रिक्षावाल्यांची मुलं येतील, मटक्याच्या अड्डेवाल्यांची मुलं येतील. मी स्वतः झोपडपट्टीत आणि चाळीत वाढलेलो आहे आणि या प्रकारचे सगळे गोष्ट म्हणजे टायरमधनं गाडीच्या टायर आणि ट्यूबमधनं दारू आणतात हे तुला माहीत आहे का? नाही सर. मी मुंबईच्या ज्या भागातनं रेल्वेतनं प्रवास केलेला आहे त्या प्रवासामध्ये जो मुंबईत ज्याला ब्रेकचा डबा म्हणतात म्हणजे मालाचा डबा, त्या मालाच्या डब्यामध्ये सकाळी 5:30-6च्या दरम्यान आता काय होतं मला माहीत नाही पण सायन आणि माटुंग्याच्या दरम्यान धारावीमध्ये ह्या प्रकारच्या ट्यूबमध्ये घातलेली दारू ती बदलापूर कर्जत कसाऱ्यावरनं यायची आणि त्या तिथे गाडी म्हणजे मोटरमनला पण माहिती असायचं की ही गाडी थांबवायची आहे. मग ते ट्यूबमधली दारू ट्यूबमधनं काढून नाही ती ट्यूबच फेकली जायची. अशा पद्धतीनं दारूचे व्यवहार करणारे लोक जसे मी ट्रेनमध्ये पाहिले तसे माझ्यापासून 2 घरं सोडून होते. अशा पद्धतीनं दारू गाळणारे लोक माझ्या चाळीत होते. त्यामुळे माझे वडील कोळसा विकायचे आणि आमच्या घरात निर्व्यसनी असणारा तो एकमेव माणूस आहे. म्हणजे माझे वडील गिरणीत कामगार होते आणि त्या गिरण्यांमध्ये माझ्या माहितीप्रमाणे क्वचित दारू न पिणारे फार अपवादाने लोक होते. अशा अपवादात्मक लोकांच्यापैकी माझे वडील होते. म्हणजे माझ्या वडिलांना गरिबी, वंचितता ही सगळे जे दारू पिण्यासाठीचे एक्सक्युजेस आहेत ते सगळे त्यांना होते पण त्यांनी केलं नाही. मला असं वाटतं की हा अंतिमतः व्यक्तिगत चॉईस आहे माणसाचा आणि त्यामुळे मला ते पटलं नाही आणि म्हणून माझ्या मुलीला मी मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं. आता माझी मुलगी अस्खलित इंग्रजी बोलते हा वेगळा भाग आहे. प्रश्न असा आहे की माझ्या मुलीला जे मराठी माध्यमाच्या शाळेमधनं जग दिसलं ते ती इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये असती तर तिला दिसलंच नसतं. आता माझी मुलगी ही जेनझी असल्यामुळे तिला इन्स्टावरनं तिला इतर सगळ्या ह्याच्यावरनं जगभरच्या एक प्रकारच्या एलिटिस्ट वातावरणाची सवय झाली आहे. जर ती इंग्रजी माध्यमात असती तर तिला हे एलिटिस्ट वातावरण हे एकमेव जगातलं वातावरण आहे असं वाटण्याचा धोका होता. आता जेव्हा ती गावाला जाते, आता जेव्हा ती तिच्या घरातल्या लोकांच्या बरोबर इंटरॅक्ट करते त्यावेळेला तिला व्हर्च्युअल स्पेसमध्ये असलेल्या लोकांच्यापेक्षा वेगळं आणि कदाचित अधिक नॉर्मल असं एक अस्तित्व माणसांचं शक्य आहे तिला कळतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुला जो प्रश्न पडतो ना मला हे मान्य आहे की शाळांमध्ये हे प्रश्न निर्माण होतात. माझी मुलगी ज्या शाळेमध्ये शिकली आहे त्याही शाळेमध्ये म्हणजे मुलींच्या प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेचा इश्यू होता. मी ज्या वेळेला शाळेमध्ये होतो ती महानगरपालिकेची एक त्यातल्या त्यात बरी शाळा, त्या शाळेमध्ये मी बाथरूममध्ये झाडू मारलेला अपघातानेच पाहिलेला आहे, चुकूनच पाहिलं म्हणजे घडायचंच नाही. आता हे चांगलं आहे का चांगलं नाही आहे पण आता तू बघ आता पालक खूप ॲलर्ट आहेत आणि अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांमधले पालकसुद्धा महानगरपालिकेच्या शाळांमधले पालकसुद्धा काय करतात ती शाळा नाही ना करत एखादी गोष्ट आपण करायला पाहिजे. आणि हे जे तू म्हणते झेपण्याच्या अंतरावर त्या शाळा नाही आहेत. विनोबांचं एक फार प्रसिद्ध वाक्य आहे की शाळा कुठली चांगली परिसरात आहे ती शाळा चांगली.
त्यामुळे आता काय झालंय, लोकांना इंग्रजी माध्यमाच्या लोकांनी काय केलंय, अक्षरशः लोकांच्या बुडाशी इंग्लिश मिडियमच्या शाळा आणून ठेवल्यात. त्याच्यामुळे इंग्लिश मिडियमची शाळा ही परिसरातली शाळा होते, पण ती परिसरातली अनैसर्गिक शिक्षण देणारी शाळा आहे. आता तुझी मुलगी 7 वर्षाची आहे, त्यामुळे अजूनही तुला चूक दुरुस्त करण्याची संधी आहे. असे अनेक लोक माझ्या माहितीत आहेत की ज्यांनी आपली चूक 5वीत दुरुस्त केली आहे, 8वीत दुरुस्त केलेली आहे. याचं कारण यशपाल आयोगाने असं म्हटलेलं आहे, इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी माध्यमात शिकणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पण मध्यमवर्ग समाजाचा जो आहे तो त्याच्यामध्ये गल्लत करतो आणि त्यामुळे रोट लर्निंग म्हणजे रट्टा मारणारे, पाठांतर करणाऱ्या मुलांच्या फौजा तयार होतात आणि जे मध्यमवर्ग करतो त्याचंच अनुकरण नंतर बहुजन समाज करतो आणि त्यातून आपण आकलन शून्य अशा प्रकारचा समाज निर्माण करतो. त्यामुळे आम्ही जो काही मराठी माध्यमाचा आग्रह धरतो त्याच्यामध्ये उपलब्ध पायाभूत सुविधांमध्ये काहीच बदल करू नये, आहे ते तसंच चालू ठेवावं अशा प्रकारचं आमचं म्हणणं नाही आहे. उलट आमचं म्हणणं आहे की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये किंवा एकूणच ज्या तथाकथित प्लस अशा प्रकारच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा आहेत त्यापेक्षा उजव्या पायाभूत सुविधा गरिबांच्या मुलांना मिळाल्या पाहिजेत, हा एक भाग. पण तू जसं म्हणालीस की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ही बाहेरची काळजी घेतली जाते, मग टॉयलेट चांगलं असेल त्यांचं, इन्फ्रास्ट्रक्चरवर विशेष लक्ष दिलं जातं. इन्फ्रास्ट्रक्चरवर त्यांचं लक्ष आहे. तू दुसरा प्रश्न त्यांना विचारून पहा, आमच्या मुलांना एखादी गोष्ट कळत नाही असं तुम्ही जेव्हा म्हणता त्यावेळेला ती त्या मुलाच्या आकलनाच्या मर्यादेमुळे कळत नाही आहे का तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे कळत नाही? शिकवण्याच्या पद्धतीमुळे. आणि त्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे तू मराठी माध्यमाच्या शाळेत जाऊन बघ, तू स्वतः शिकलीस मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये. गावामध्ये तर एखाद्या मुलाला जर काही कळलं नाही तर त्याचा बाप किंवा आज आई शाळेमध्ये जाऊन काही वेळेला शिक्षकाची कॉलर धरायला मागे पुढे पाहत नसत. आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आई बाप रस्त्यावर उभे आहेत. एकतर अनेकांना ती भाषा बोलता येत नाही, ज्यांना भाषा बोलता येते त्यांना पण एक प्रकारचं असं एटिकेटचं प्रेशर आहे की समजा आपण असं बोललो किंवा समजा चुकूनच जाऊन आपण एखादी शिवी घातली त्यांना तर पुढे आपल्या मुलांना त्रास होऊ शकेल. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून एक प्रकारच्या घाबरट पालकांची जमात निर्माण झालेली आहे, जे पेरेंट टीचर मिटिंगमध्ये सुद्धा त्यातल्या त्यात आपल्या ओळखीचा शिक्षक कोण आहे, त्यातल्या त्यात कोणाला आपल्याला नीट सांगता येईल असं करून त्या अर्थाने डेमोक्रॅटिक वातावरण राहणार नाही याची काळजी घेणारी जी शाळांची संस्थानं आहेत ना त्यांना अप्रत्यक्षपणे मदतच केली जाते. म्हणजे तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे पण माणुसकी नाही आहे, तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे पण अकाउंटेबिलिटी नाही आहे, तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे पण एखाद्या मुलाला गणित नीट आलं नाही तर तुम्ही त्याला स्लो लर्नर, गतिमंद, ह्याला काउन्सिलिंगची गरज आहे असं म्हणता. म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रसाधनगृहांचा प्रॉब्लेम हा जितका गंभीर प्रॉब्लेम आहे ना त्याच्यापेक्षा शतपटीने गंभीर प्रॉब्लेम इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना येत नाही, हा केवळ मुलांचा दोष आहे असं समजून शिक्षकांनी आणि संस्थांनी हात वर करणं हा त्यातला गंभीर भाग आहे. आणि म्हणून शाळेचं अंतर मराठी शाळेचं आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेचं सारखं असलं तरी मराठी शाळा निवडली पाहिजे, मराठी माध्यमाच्या शाळेचं अंतर जास्त असलं तरी मराठी शाळा निवडली पाहिजे. तू म्हणतेस तशी मराठी शाळांमध्ये पायाभूत सुविधेची कमतरता असेल तर ज्या पालकांना असं वाटतंय की या कमतरता दूर करण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करू शकू अशा पालकांनी प्रयत्न करून ती शाळा सुधारली पाहिजे पण निवडली पाहिजे. वेल सेड सर.